नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज रेसिपी बनवणार नाहीये, क्लीनर. आपण टाइल्स क्लीन करतो, ओटा क्लीन करतो, बाथरूमचे टाइल्स क्लीन करतो, बाथरूमची फरशी क्लीन करतो, घरातली फरशी क्लीन करतो. त्याच्यासाठी आपण क्लीनरची बॉटल मार्केटमधून विकत आणतो. तसं जे क्लीनर आहे ना, ते आपण घरी बनवू शकतो. फक्त तुम्ही फरशी पुसताना ते वापरू नका. साबण असतं, पाय घसरतात. मग आज मी ते क्लीनर बनवते. ते ना क्लीनर ना जास्त त्याच्यामध्ये आपल्याला साहित्य लागणार नाही आणि ते घरी बनवलं तर खूप स्वस्त पडतं. पहा मी ते क्लीनर कसं बनवते ते. लिंबू मी कट करून घेते. मी लिंबू कट करून घेतलेत. अखंड 3 लिंबू आणि एक अर्धा लिंबू. आता खूप जास्त तुम्हाला बनवून ठेवायचं असेल ना, एकदा तुम्ही जास्त लिंबू घ्या आणि प्रमाण वाढवा, काहीच हरकत नाही. डिटर्जंट पावडर घेतली आहे. तुमच्या घरामध्ये कपडे धुण्यासाठी जी पावडर असेल ती पावडर घ्या. त्यावर आता ही पावडर घालणार आहे मी. 2 चमचे. ही पावडर सगळी लिंबूला अशी चोळून घेणार आहे. हा कट केलेला लिंबू ना, त्याला व्यवस्थित मी डिटर्जंट पावडर म्हणजे ही जी सर्फ आहे ना, त्याला व्यवस्थित लावून घेतली आहे. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये मी लिंबूच्या सर्फ लावलेल्या फोडी घालते सगळ्या. हा सर्फसुद्धा त्यामध्ये घालते मी. 1 ग्लास पाणी घालते. आता जास्त पाणी घातलं तर ते मिक्सरमधून ओव्हरफ्लो होतं. समजा तुम्ही जास्त लिंबू घेतले, तुमचं लिक्विड खूप असं घट्ट झालं तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता. त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलं. यामध्ये मिक्सरला वाटून घेणार आहे. अगदी फाईन पेस्ट करून वाटायचं आहे आपल्याला. तुम्ही थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला वाटा. मी 1 ग्लास पाणी घातलं, त्याच्यामुळे थोडं ओव्हरफ्लो झालं. आता हे वाटून घेतलेलं आहे. इथे बाउल घेतले, त्यावर स्ट्रेनर ठेवते. सगळं आपल्याला गाळून घ्यायचं आहे. हे लिंबाच्या सालीचे कण असतील ना, तर ते स्ट्रेनरमध्येच राहतील. म्हणजे आपण ज्यावेळेस स्प्रे करू ना, तेव्हा ते आपल्याला व्यवस्थित स्प्रे करता येईल. हे जे स्ट्रेनर झाल्यानंतर उरलेला हा जो लिंबाच्या फोडींचा चोथा यामध्ये सर्फ आहे, हे फेकून न देता आपल्याला भांडी स्वच्छ करायला उपयोगी पडेल. हे फेकून द्यायचं नाही. यामध्ये 2 चमचे मी मीठ घालते. 2 चमचे मीठ. खायचा सोडा, बेकिंग सोडा 2 चमचे. विनेगर 1 चमचा. आणखी 1 चमचा. 2 चमचे मी विनेगर घेतलंय. सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता तुम्हाला समजा किचनचे टाईल्स धुवायचे, किचनचा प्लॅटफॉर्मचा आपल्याला ओटा धुवायचा आहे. काय करायचं, हे स्प्रे करून लिक्विड आहे ना, 5 मिनटं त्यावर मारून ठेवा किंवा स्पंज घेऊन त्याच्यावर सगळीकडे लावून ठेवा 5 मिनटं किचनच्या टाईल्सला. नंतर त्याला कात्याने तुम्ही घासा. चिकट असतील टाईल्स तर स्वच्छ होतील. मी हे 2 ते 3 वेळा गाळून घेतलं आहे, कारण खूप फेस होता. 2-3 वेळा गाळा. नाहीतर तुम्ही कपड्याने सुद्धा गाळू शकता. त्याच्यावरचा फेस निघून जाईल आणि तो फेस ना भांडी घासण्यासाठी वापरा. मी यामध्ये कलर वापरला नाही आहे कोणताही. मी कॅमेऱ्याच्या अगदी जवळून दाखवते तुम्हाला. मी कलर वापरला नाही. असा कलर झालेला आहे. असं एक क्लीनर आपण घरी बनवू शकतो. इथे मी एक बॉटल घेतली आहे. बॉटलवर मी गाळण ठेवते आणि हे आपण घरी केलेलं क्लीनर त्यामध्ये मी गाळून घेते. बॉटलमध्ये मी क्लीनर सगळं भरून घेतलेलं आहे. इथे मी स्प्रे घेतलेला आहे. हे असं तुम्ही घरामध्ये बनवून ठेवा. इथे टाईल्सवर मी आता ते क्लीनर बनवलं आहे लिक्विड, ते इकडे मी मारून ते स्वच्छ कसं करायचं ते दाखवते. इथे ओट्यावर सुद्धा मी मारते. हे मी स्पंजने इथे घासून घेते. जर तुमचे टाईल्स जर खूपच तेलकट झालेले असतील तर स्प्रे मारून 5 मिनटं
तसंच राहू द्या, त्याला नंतर घासा. हा पहा किती फेस येतोय तो, हा पहा. हे टाईल्स घासते मी, ते सुद्धा मी ओट्यावर सुद्धा त्याच्याने घासून दाखवते तुम्हाला किती फेस येतो ते. पाहू शकता किती फेस आलाय. असं तुम्ही बाथरूमचे टाईल्स, बाथरूमची फरशी आणि किचनचे टाईल्स, किचनचे असा ओटा, वॉर्डरोबला काच असेल, डायनिंग टेबल आणि खिडक्यांना काचा, असं तुम्ही स्वच्छ करू शकता. फ्रीजला सुद्धा तुम्ही असं स्प्रे मारून स्वच्छ करून घेऊ शकता. फरशी धुवायची असेल तर सांभाळा, कारण याच्यामध्ये मी डिटर्जंट पावडर घातलेली आहे. हे आता मी सगळं स्वच्छ करून घेते, पाण्याने धुवून घेते. आता मी पाण्याने सगळं टाईल्स आणि हा ओटा स्वच्छ करून घेतलाय. तेलाचे डाग पडले असतील ना, तर हे क्लीनर लिक्विड घातलं ना तर ते डाग स्वच्छ होतील.